मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदारो जैन धर्मो सुमंगलम सर्वमंगलमांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु नए चक्र संसार चक्रातून आणि विकल्प चक्रातून बाहेर काढणारा नए चक्र. नए चक्र म्हणजे काय? नए चक्राची व्याख्या संसार चक्रातून आणि विकल्प चक्रातून बाहेर काढणारा सुदर्शन चक्र म्हणजे नए चक्र. काल तो व्यवहार नाही तो झालेला असेल ना, निश्चय नाही की उद्या नोट्स मिळतील. तुम्ही वाट बघायला मला माहित आहे. आणि परवा दिवशी परीक्षा आहे, 1 तासाची परीक्षा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, तिथून उत्तर आहेत. त्यामध्ये तुम्ही उत्तर पर्याय निवडून लिहायचा आहे, सत्यासत्य लिहायचं आहे, जोड्या जुळवा. तो एक 10 मार्काचा प्रश्न आहे. तिथून उत्तर आहे. तुम्हाला नवीन काय सध्यात लिहायला लागणार नाही. तर नयाचा हा सामान्य बेस या 8 दिवसामध्ये तो पक्का झालेला आहे असे मी समजतो. सामान्य बेस हा सामान्य बेस तयार करायला 80-90% काम झालेलं आहे. कुठे कुठे कसं कसं वापरायचं हे वेगवेगळे प्रसंगी त्या शास्त्रामध्ये कथन असतात, ते त्यामध्ये आहे. थोडं आता आजच्या एक कमी वेळेमध्ये आपल्याला 4 जे निश्चय न्यायचे आहेत त्याच्या संबंधित थोडं माहिती बघूया. निश्चय न्याय वास्तविक निश्चय न तर परमशुद्ध निश्चय न्यायचा लक्षात घ्या. निश्चय न एकच, परमशुद्ध निश्चय न्याय. कारण निश्चय जो शब्द आहे ना, निश्चय निस म्हणजे रहित, चैन निश्चय आपल्या स्वभावापासून चय न करणारा, आपल्या स्वभावापासून पतित न करणारा तो म्हणायचा निश्चय. निश्चय जाणला तर निश्चित वस्तू समजते आणि निश्चित वस्तू समजलं तर मग निश्चिंत होतो. निश्चयचे निश्चित, निश्चितचे निश्चिंत. आपल्याला निश्चिंत व्हायचं की नाही. तर मग निश्चयने एकच आहे, मग बाकीचे 3 का भेद केली आहे. तर तिथं निश्चयाचा भेद करण्याचा सगळे 4 भेद जे आहेत. अशुद्ध निश्चयने, एक देश शुद्ध निश्चयने, साक्षात किंवा पूर्ण शुद्ध निश्चयने, शेवटचा परम शुद्ध निश्चयने. तर पहिले जे 3 निश्चयने आहे म्हणजे अशुद्ध निश्चयने, एक देश शुद्ध निश्चयने आणि साक्षात शुद्ध निश्चयने, या 3 निश्चयामध्ये पर्याय आणि द्रव्याची अभेदची गोष्ट आहे. पर्याय आणि द्रव्य अभेद करून सांगितलेलं आहे. जिथं पर्याय आणि द्रव्याला अभेद करून सांगितलं जातं तो निश्चय.
जिथं पर्याय आणि द्रव्याला अभेद दोन्ही एकच आहे असं करून सांगितलं जातं, त्याला म्हणायचं निश्चय. पर्याय आणि द्रव्य हे अभेद करून कथन करणं हा या निश्चय न्यायाचा विषय आहे. आणि परमशुद्ध निश्चय न्यायामध्ये काय, तर परमशुद्ध निश्चय न्यायामध्ये काय करायचं, हे अभेद करायचे का भेद करायचे, हे म्हणजे हे एक अशुद्ध निश्चयने, एक देश शुद्ध निश्चयने, साक्षात शुद्ध निश्चयने, हे तर अभेद झाले. मग आता त्या परमशुद्ध निश्चयनेशी काय अभेद करायचा आहे, तर परमशुद्ध निश्चयनेमध्ये हे जे बाकीचे सांगितलेले सगळे जे आहे, 4 व्यवहारने आणि 3 निश्चयने, 4 व्यवहार आणि 3 निश्चय हे त्या त्रिकाली ध्रुवमध्ये सामील करायचे नाहीत. त्रिकाली ध्रुवमध्ये सामील करायचे नाहीत, कारण व्यवहारची तर सत्ताच भिन्न आहे. काही सत्तेशी, काही सत्तेपासून भिन्न आहेत, काही सत्तेमध्ये आहेत, काही सत्तेशी अभिन्न करून कथन केलेलं आहे. तर मग ते त्रिकाली ध्रुवशी अभेद करून सांगायचं नाही का, कारण ती सगळी पर्याय आहेत, उत्पन्न झालेल्या पर्याय आहेत. काही अशुद्ध आहेत, काही शुद्ध आहेत, काही पूर्ण शुद्ध आहेत. म्हणून जे अशुद्ध आहेत ते तर का सामील करू शकत नाही, त्यात तुम्ही परद्रव्याला सामील करू शकत नाही, शरीराला सामील करू शकत नाही, द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म यांना सामील करू शकत नाही. महाराज पुन्हा सामील राग देशाला सामील करू शकत नाही. नंतर सम्यक दर्शन ज्ञान चरित्र शुद्ध आहे पण ते अपूर्ण आहे, तर अपूर्णाला कसं सामील करायचं. आणि त्रिकाली ध्रुवाच्या आश्रयानं केवळ ज्ञान प्रगट झाले ते पूर्ण आहे, पूर्ण शुद्ध आहे, पण तेही पर्याय साधी अनंत पर्याय आहे. म्हणजे पहिले 7 नये हे व्यवहाराला प्राप्त होतात, म्हणून त्रिकाली ध्रुवशी ते अभेद करून नाहीये. आहेत आपल्या जागी आहेत, गौ त्याच्याबद्दल गौ त्यात सामील करायचं काय सोडायचं हा देखील विषय नाही. म्हणजे त्याच्याविषयी पूर्णपणे गौण, त्याच्याविषयी पूर्णपणे मौन. त्या त्रिकाली ध्रुवाशी अभेद काय आहे, त्रिकाली ध्रुवाशी अनंत गुण, अनंत शक्ती, अनंत गुण आहेत, अनंत शक्ती आहेत आणि अनादि अनंत शुद्ध वाहणारी, प्रवाह रूपानं वाहणारी, अखंड वाहणारी कारण शुद्ध पर्याय त्यात सामील. म्हणजे त्यात द्रव्य आहे, गुण आहे, पर्याय आहे, ती त्याची अखंडता त्यात आहे. पण त्याची अखंडता कशी आहे, परम आहे. परम मध्ये काय आलं, अनादि अनंत पूर्ण शुद्ध या परम मध्ये आलं. परम म्हणजे परम मध्ये शुद्ध देखील आलं, पण ते शुद्ध कसा पाहिजे, अनादि अनंत पाहिजे. नंतर शुद्ध तर आहेच, अभेद पाहिजे आणि सतत प्रवर्तमान पाहिजे. तर सतत प्रवर्तमान राहणारी ज्ञान शुद्ध चेतना परिणाम स्वभाव अनंत चतुष्टयात्मक आदि गुण किंवा अनंत शक्ती, अनंत गुण, अनंत शक्ती आणि त्या अनंत शक्ती आणि अनंत गुण त्याच्यासोबत वाहणारी कारण शुद्ध पर्याय ही त्या त्रिकाली ध्रुव मध्ये सामील आहे. हे सोडून त्याच्यामध्ये काही सामील नाही. मग उत्पन्न होणारी केवळ ज्ञान पर्याय सुद्धा आपल्या सामील नाही. सम्यक दर्शन ज्ञान नाही, केवळ ज्ञानची पर्याय नाही. म्हणजे त्याच्यामध्ये त्या परमशुद्ध निश्चयनेमध्ये 4 गोष्टीची अखंडता पाहिजे. परमशुद्ध निश्चयनेमध्ये तो 4 गोष्टीची अखंडता पाहिजे. द्रव्याची अखंडता, क्षेत्राची अखंडता, काळाची अखंडता आणि भावाची अखंडता. परमशुद्ध निश्चयनेमध्ये अखंडता 4 बाजूला पाहिजे. जसं घर उभा राहताना 4ही बाजूला जसं पिलर असतात, तसं या त्रिकाली ध्रुव भगवान आत्मा जो परम परिणामी भाव आहे
परमशुद्ध निश्चय न्यायाच्या विषयामध्ये 4 प्रकारचे द्रव्याची अखंडता, तो द्रव्य अखंड आहे. क्षेत्राची असंख्यात प्रदेश हा त्याचा अखंडपणा. नंतर कालाची अखंडता काय? इथं काल द्रव्याची काल नव्हे, अनादि अनंत गुणांची शक्तींची प्रवाहित होणारी या स्वभाव चतुष्टयात्मक आदी गुणांची प्रवाहित होणारी प्रवर्तमान होणारी जी कारण शुद्ध पर्याय आहे ती अनादि अनंत आहे. तो अनादि प्रवर्तमान जे आहे ते प्रवर्तमान जे आहे तो त्याचा काळ म्हणायचा. आणि भाव काय म्हणायचा? अनंत शक्ती, अनंत गुण, अनंत शक्ती हा त्याचा भाव आहे. त्या अनंत शक्तीमध्ये गुण आहे. अनंत शक्तीची अखंडता म्हणजे द्रव्याची अखंडता, क्षेत्राची अखंडता, काळाची अखंडता, भावाची अखंडता, असा तो अखंडित आहे. म्हणून जैसे आचार्य तो द्रव्य से खंडित नहीं होता है, क्षेत्र से खंडित नहीं होता है, काल से खंडित नहीं होता है, भाव से खंडित नहीं होता है. उत्पाद वे पर्याय यामध्ये अशी अखंडता नाही आहे. अशी अखंडता उत्पाद वे पर्याय एक समयची आहे. उत्पाद ही समयच एक रूप पर्याय आहे. तर हा द्रव्याने अखंड आहे, क्षेत्राने अखंड आहे, काळाने अखंड आहे, भावाने अखंड आहे. त्यातला द्रव्य, क्षेत्र, काल, भाव कळायला पाहिजे. द्रव्य म्हणजे या अनंत गुण, अनंत शक्ती, अनंत पर्याय ज्याच्या मध्ये राहतात असा तो द्रव्य, तो अखंड, तो झाला द्रव्य. क्षेत्र काय आहे? असंख्यात प्रदेश हे त्याचं क्षेत्र. क्षेत्र एक आहे, प्रदेश असंख्य आहे. काय समजलं? प्रदेश असंख्य पण क्षेत्र एक. आत्म्याचं क्षेत्र एक आहे, आत्म्याचं क्षेत्र असंख्यात नाही. आत्म्याचे प्रदेश असंख्यात आहे. समजलं? जसा भारत देश असंख्य किलोमीटरचा, असंख्य किलोमीटरचा, हजारो किलोमीटरचा असा तो भारत, असा भारत एक आहे. तसा असंख्यात प्रदेश हे त्याचं एक क्षेत्र आहे. नंतर द्रव्य झाला, क्षेत्र झालं. नंतर काळामध्ये काय घ्यायचं? काल द्रव्याची पर्याय घ्यायची नाही. काळामध्ये आत्म्यामध्ये असणारे जे अनंत गुण आहेत म्हणजे अनंत शक्ती आहे, त्या अनंत गुणांचं स्वभाव रूप परिणमन जे सदृश परिणमन आहे, जो कार्यशुद्धपणे सुरू आहे त्याचा स्वभाव रूप परिणमन, सदृश रूप परिणमन, स्वभाव रूप और सदृश रूप परिणमन, इसको बोलते हैं द्रव्य क्षेत्र काल की अखंडता. काल पर्याय का प्रवाहमान, उसका वो अखंड है. तो कधी थांबणार नाही आणि तो कधी अशुद्ध झालेले होणार नाही. प्रवाह थांबणार नाही, तो कधी अशुद्ध होणार नाही, कधी अशुद्ध नव्हता, अशी त्याची अखंडता. भाव मध्ये काय घ्यायचं? भाव मध्ये अनंत शक्ती, अनंत गुण, हे अनंत शक्ती, अनंत गुण हा असंख्यात प्रदेशामध्ये आहे, अनंत पर्यायामध्ये आहे, पूर्ण द्रव्यामध्ये व्याप्त आहे. असा तो भावानं अखंडित आहे, द्रव्यानं अखंडित आहे, क्षेत्रानं अखंडित आहे, काळानं अखंडित आहे, भावानं अखंडित आहे. असा अखंडित त्याला इथं परम म्हटले, परम शुद्ध म्हटले. त्याला काय म्हटले? इथं परम शुद्ध. परम शुद्ध म्हणजे केवळ ज्ञानापेक्षा जास्त शुद्ध असेल असं नाही. त्याची परम शुद्धता अशी आहे, अनादि अनंत आहे, एक रूप आहे आणि 4 बाजूने तो अखंडित आहे. समजलं? म्हणून शास्त्रामध्ये सांगितले देशराचार्यांनी तो द्रव्यानं खंडित होत नाही, क्षेत्रानं काळानं खंडित होत नाही. समजलं? अशा 4ही बाजूने अखंडित असणारा, अनंत गुणवाला, अनंत शक्तीवाला आणि अनंत शक्ती, अनंत गुणांचं जे स्वभाव, अनंत चतुष्टयात्मक शुद्ध ज्ञान चेतना
का जो परिणाम है, सदृश परिणाम है, उस सदृश परिणाम वो अनादि अनंत वो पर्याय, उसको पर्याय वो शुद्ध, तो द्रव्य शुद्ध है, गुण शुद्ध है, पर्याय शुद्ध है। इस अपेक्षा से पर्याय शुद्ध, इस अपेक्षा से प्रत्येक द्रव्य तीनों से शुद्ध है, द्रव्य से शुद्ध है, गुण से शुद्ध है, पर्याय से शुद्ध है। समझ आए ना? तो द्रव्य गुण और पर्याय से शुद्धता ऐसी जीव की है। और यदि हम अर्यंत के साथ तुलना करते हैं तो हम कहते हैं अर्यंत का द्रव्य शुद्ध हो गया है, गुण शुद्ध है, उनकी पर्याय शुद्ध हो गई है, और मेरी अवस्था ऐसी है, मेरा द्रव्य शुद्ध है, गुण शुद्ध है और पर्याय में अशुद्धता है। भाई इसमें भी दो बाजू से शुद्धता है, एक बाजू से अशुद्धता है। तो पर्याय की वजह से द्रव्य को अशुद्ध कहना ये अशुद्ध द्रव्यातीत का विषय है, अशुद्ध निषेध का विषय है। कभी कभी पर्याय को द्रव्य से जोड़कर द्रव्य ही अशुद्ध है ऐसा कहा जाता है। तो वो द्रव्य जब अशुद्ध कहते हैं, पर्याय की मुख्यता से द्रव्य को जब अशुद्ध कहते हैं तो अशुद्ध निषेध का विषय है। अब उस समय उस पर्याय से परिणमता हुआ द्रव्य, परिणमता हुआ, उस पर्याय से परिणमता हुआ वो द्रव्य अशुद्ध है। और एक देश शुद्ध निषेध में क्या है? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, मानी सम्यक दृष्टि की जो साधक अवस्था है, जो अंतरात्मा है, चतुर्गुण स्थान से लेके जो 12वें गुण स्थान तक की जो शुद्धता है, एक देश शुद्धता है, उस एक देश शुद्धता से अभेद करके आत्मा को कहना, आत्मा को जानना, ये एक देश शुद्ध निश्चय का विषय है। और मोह राग द्वेष आदि विकारी पर्यायों को, पुण्य पाप आदि विकारी पर्यायों को आत्मा से अभेद करके जानना, कहना, इसका नाम अशुद्ध निश्चय है। और रत्नत्रय माने सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आदि पर्याय जो पर्याय में उत्पन्न हुए वो उस पर्याय को आत्मा से अभेद करके जानना, कहना, इसका नाम है एक देश शुद्ध निश्चय। और जब चार घाती कर्म के अभाव होता है, जब चार घाती कर्म के अभाव के निमित्त से आत्मा में जो अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर, ये अनंत के केवल ज्ञानादि जो पूर्ण शुद्ध पर्याय प्रकट होती है, तो केवल ज्ञानादि शुद्ध पर्याय से अभेद आत्मा को देखना, जानना, कहना, एक साक्षात शुद्ध निश्चय का विषय है। पूर्ण शुद्ध पर्यायों से आत्मा से अभेद करके देखना, जानना, कहना, ये इस नय का माने साक्षात शुद्ध निश्चय का विषय है। तो अशुद्ध में अशुद्ध पर्याय से अभेद करके देखना, एक देश में एक देश शुद्ध पर्यायों से अभेद करके देखना, और साक्षात शुद्ध निश्चय में पूर्ण केवल ज्ञानादि जो पर्याय है, ये पूर्ण शुद्ध पर्यायों से आत्मा से अभेद करके देखना, जानना, कहना, ये इस नय का विषय है। और परम शुद्ध निश्चय में ये कुछ नहीं है, ना उपचरित असद्बुद्ध व्यवहार वो ही हो गया, अनुपचरित सद्बुद्ध व्यवहार वो भी हो गया, उपचरित सद्बुद्ध व्यवहार वो भी हो गया, अनुपचरित सद्बुद्ध व्यवहार ये भी हो गया। अब अशुद्ध निश्चय ने वो भी नहीं, एक देश शुद्ध निश्चय वो भी नहीं, और केवल ज्ञान वो भी नहीं है। माने ये जो सात कहे हैं, इन सात का केवल वो परम शुद्ध निश्चय ने उसका निषेध करता है, इसलिए तो उसको निषेध कहा। तो अशुद्ध का निषेध करना ठीक है, पर द्रव्य पर भाव, द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म का निषेध करना ठीक है। एक बार ये भी समझते हैं कि सम्यक दर्शन, ज्ञान, चरित्र ये अपूर्ण पर्याय है, उसका निषेध करना ठीक है, लेकिन केवल ज्ञानादि पर्याय का निषेध क्यों? तो केवल ज्ञानादि जो पर्याय है, ये पर्याय क्षायिक पर्याय है, वहां पारिणामिक चाहिए। ये क्षायिक है ना, उत्पन्न हुआ है, शादी अनंत है,
अनादिकाली है ना ये, समझे ना। इसलिए इस परम पारिणामिक में किन किन पर्यायों का निषेध होता है? एक औदयिक भावों का निषेध होता है, क्षावक्षमिक भावों का, औक्षमिक भावों का, क्षायिक भावों का, अशुद्ध पारिणामिक भावों का, 5 का निषेध होता है। ये परम पारिणामिक कौन कौन से? औदयिक भावों का, औपक्षमिक भावों का, क्षावक्षमिक भावों का, क्षायिक भावों का और अशुद्ध पारिणामिक भावों का। इनकी सब पर्याय यदि गिने तो उसके 53 भाव होते हैं, 53। समझ आएगा? वो तत्वार्थ सूत्र है, औक्षमिक जो सूत्र है, तो उसके जो भेद है, तो उसके भेद 53 है। उसके भेद औक्षमिक के 2 है, क्षावक्षमिक के 9 है, औदयिक के 21 है और क्षायिक के 9 है, क्षावक्षमिक के 18 है, क्षावक्षमिक के 18 है, क्षायिक के 9 है, औदयिक के 21 है, औक्षमिक के 2 है और अशुद्ध पारिणामिक के 3 है। पारिणामिक के 3, वो पारिणामिक 3 माने उसका अशुद्ध पारिणामिक पद माने 10 प्राण वाला जीव और भव्यत्व अभव्यत्व, ऐसे 53 भावों का परम शुद्ध निश्चय में ये के विषय में निषेध है। तो वो इसमें नहीं है, वो पर्याय इसमें शामिल नहीं है। त्रिकाली ध्रुव में परम शुद्ध निश्चय, देखो त्रिकाली ध्रुव में परम शुद्ध निश्चय में और दृष्टि के विषय में 3 में इसके 53 भाव नहीं। क्या कह सकता? त्रिकाली ध्रुव में परम पारिणामिक भाव, त्रिकाली ध्रुव अर्थात परम पारिणामिक भाव और उसको विषय बनाने वाला परम शुद्ध निश्चय में और उसको दृष्टि बनाने वाले पर्याय, दृष्टि की पर्याय में परम शुद्ध निश्चय में और त्रिकाली ध्रुव परम पारिणामिक में ये 53 भाव नहीं है, शामिल नहीं है, इसलिए उसकी परम शुद्धता है। 53 भाव नहीं, ये नहीं उसमें। किसमें? त्रिकाली ध्रुव परम पारिणामिक भाव, वो द्रव्य है त्रिकाली ध्रुव, उसमें द्रव्य को पर्याय शामिल है। त्रिकाली ध्रुव उसको विषय बनाने वाला परम शुद्ध निश्चय नहीं का, परम शुद्ध निश्चय नहीं जो है विषय बनने वाला विषय वो, और दृष्टि का विषय परम शुद्ध निश्चय नहीं का विषय और त्रिकाली ध्रुव परम पारिणामिक भाव, इन 3 में ये 53 भाव नहीं है, इसलिए उसकी परम शुद्धता है। समझा लेगा? अशुद्ध पारिणामिक म्हणजे काय? देखो भव्यत्व, अभव्यत्व आणि अशुद्ध जीवत्व म्हणजे 10 प्राणानं जगणारा जीव, तो अशुद्ध जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व हे 3 अशुद्ध पारिणामिक आहे आणि शुद्ध पारिणामिक का आहे? जे नेम सांगते आलेले ते, जो परम पारिणामिक भाव में स्थित स्वभाव अनंत चतुष्टयात्मक शुद्ध ज्ञान चेतना परिणाम है, सो ते पुढे कारणीय जीवत्व मध्ये 2 प्रकार, अशुद्ध जीवत्व आणि शुद्ध जीवत्व। अशुद्ध जीवत्व मध्ये 10 प्राण, कमीत कमी 4 प्राण, जास्तीत जास्त 10 प्राण, तर 10 प्राणानं जगणारा जीव अशुद्ध जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व ये 3 अशुद्ध पारिणामिकचे भेद आहे, अशुद्ध पारिणामिकचे भेद आहे। आणि शुद्ध पारिणामिक का आहे? जो नेम सांगितला आहे तो परम पारिणामिक भाव, कारण परमात्मा,
कारण समयसार, कारण नियमसार, शुद्ध त्रिकाली ध्रुव ज्ञायक परमात्मा, कारण देव आदी जे आहे, परमपारिणामी भाव, कारण शुद्ध पर्याय म्हणा काय, तर असा जो त्रिकाली ध्रुव परम पारिणामी भाव आहे तो शुद्ध जीवत्व. आणि बाकीचं सगळं दशप्राण रूप, नंतर भव्यत्व अभव्यत्व, हे याला काय म्हणायचं, अशुद्ध जीवत्व, अशुद्ध जीवत्व. आणि मग ते मोर आदेशादी पर्याय, अशुद्ध पर्याय, सम्यक दर्शनादी एक शुद्ध पर्याय, केवळ ज्ञानादी शुद्ध पर्याय, हे पर्याय आहे. समजलं का नाही? हे काय शक्ती नाही, हे पर्याय आहे. हे आणि पारिणामिक दिली आहे काय, कारण मोर आदेशादी आहे ते औद्योगिक परिणाम आहे, औद्योगिकपणा उपाधिकपणा परिणाम आहे. नंतर एक देश जे राग जे परिणाम शुद्ध आहे ते औक्षमिक आहेत किंवा क्षौक्षमिक आहेत किंवा सम्यदर्शकापेक्षा क्षयिक आहे. आणि केवळ ज्ञानादी क्षयिक आहे. म्हणजे औदयिक, औक्षमिक, क्षौक्षमिक, क्षायिक हे पर्याय आहेत. आणि ही पर्याय असल्यामुळे ही पारिणामिक नाहीये, पर्याय असल्यामुळे त्रिकाली ध्रुवमध्ये सामील नाही आहे. त्रिकाली ध्रुवमध्ये काय काय सामील नाही आहे, जे नयाचा विषय सांगितला तो उपचरित सद्गुण व्यवहारने हा तिथं सामील नाही. कारण ते सगळं आपले स्त्री पुत्र सगळं जग विश्व लोकालोक सगळं त्या सगळं लोकालोक आलं ते नाही. त्यात अनुपचरित असद्गुण व्यवहारने शरीर, अवतारिक शरीर, वैतरिक शरीर, आहारक शरीर, आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इंद्रिय पर्याप्ती, भाषा पर्याप्ती, श्वासोच्छ्वास पर्याप्ती, द्रव्य 5 इंद्रिय, स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय हे नाही आहे. द्रव्य कर्म नाही, 8 द्रव्य कर्म, ज्ञानावरण, दर्शनावरण, मोही, यंत्रा, आयु, नाम, गोत्र, वेदनीय, द्रव्य आश्रव नाही, द्रव्य बंध नाही, द्रव्य संवर नाही, द्रव्य निर्जरा नाही, द्रव्य मोक्ष नाही, हे सगळे नाही आहेत त्यामध्ये. हे झालं आता अनुपचरित असद्गुण व्यवहार नाही त्यात. आता उपचरित सद्गुण व्यवहारने जे अशुद्ध विकारी पर्याय, विभाव गुण, अल्प विकसित असणारी शुद्ध पर्याय ते बी त्यात सामील नाही आहे. नंतर अनुपचरित सद्गुण व्यवहारने त्यामध्ये केवळ ज्ञानादी शुद्ध पर्याय आणि गुणभेद पर्याय भेद, म्हणजे भेद भी नाही त्यात. म्हणजे भेद से भी पार आहे, पर्यायी नाही, भेद ही नाही. मग आणि काय नाही आहे, कोणतीच झाला मोर आदेशादी परिणाम नाही, रत्नत्रय नाही, केवळ ज्ञानादी पर्याय नाही. नंतर गुणभेद नाही, पर्याय भेद नाही. नंतर हे व्यवहार नाही, 4 विषय नाही. हे सगळे त्रिकाली ध्रुव भगवान आत्मा जो परम पारिणामिक भाव आहे त्याच्यामध्ये त्याला विषय बनवणारा परमशुद्ध निश्चयनेचा विषय म्हणजे परमशुद्ध निश्चयने आणि दृष्टीचा विषय. दृष्टीच्या विषयामध्ये आणि परमशुद्ध निश्चयनेच्या विषयामध्ये काय फरक आहे? दृष्टीच्या विषयामध्ये आणि परमशुद्ध निश्चयनेच्या विषयामध्ये काय फरक आहे? दृष्टीचा विषय हा श्रद्धेचा आहे आणि परमशुद्ध निश्चयनेचा विषय हा ज्ञानाचा आहे. ज्ञान लक्ष्य बनवतो, दृष्टी स्वरूप बघतो. ज्ञान लक्ष्य बघतो आणि दृष्टी स्वरूप बघतो. कळतं की नाही? टाइम झालं की काय घड्याळ हा तुमच्या दया दृष्टी स्वरूप बघते आणि ज्ञान काय बघतं? लक्ष. कारण ज्ञानामध्ये लक्षण लक्ष आहे ना. ज्ञान लक्षण आहे आणि ते आपण काय लक्ष बघायचं ते बघतो आणि दृष्टी स्वरूप बघतो. कळलं काय? दुसऱ्या अपेक्षेने सांगायचं झालं तर ज्ञान लक्षणाद्वारा स्वभाव बघतो
आणि दृष्टी आपल्या पर्यायाद्वारा त्याचं स्वरूप बघतं. स्वभाव आणि स्वरूप दोन्ही एकात्वाचे वाटतात बरोबर नाही, पण काय त्यात फरक. स्वभाव बघतो आणि स्वरूप, स्वरूप आणि स्वभाव, स्वरूप आणि स्वभाव, दृष्टी आणि परमशुद्ध निश्चय नाही विषय, हे दोन्ही एक होऊन चाललेले आहेत तिथं. असं नाही तू पुढं हो मी मागं होतो काय, जरा पाहून बघ जरा चाकून यायला खरं आहे काय दृष्टी सांगते बरोबर आहे, तुझ्या चाकून यायचा. हे दोन्ही एक होतात लक्षात घ्या. परमशुद्ध निश्चयने आणि दृष्टीचं दृष्टी हे दोन्ही एक होता, त्याला म्हणायचं दृष्टीचा विषय समजलं नाही. आणि मग दृष्टी प्रतीती करते, त्याची प्रतीती म्हणजे विश्वास समर्पण करते. आणि ज्यावेळी प्रतीती आणि समर्पण करते त्यावेळी तो ज्ञानानं केलेला सगळा पुरुषार्थ मग त्या ज्ञानाला सम्यक ज्ञान असं नाव मिळतं. मग त्या ज्ञानाला काय नाव मिळतं? सम्यक ज्ञान. दृष्टी समीचीन झाल्यावर ज्ञानाला चारित्र्याला सम्यक नाव मिळतं. नाहीतर मग शास्त्र जाणारा आहे मग त्याला 11 9 गुरुचं ज्ञान आहे, मग 11 9 गुरुमध्ये दृष्टीचा विषय आलाच आहे, आलाच आहे की ज्याला 11 गुरु 9 ज्ञान त्याला दृष्टीचा विषय आला, आणि 11 9 गुरुमध्ये दृष्टीचा विषय आलाच आहे, आलाच आहे आलेलंच आहे ना समजलं का नाही. पण कुठं फरक पडायला लागला की दृष्टी आणि परमशुद्ध निश्चय न्यायाचा जो विषय आहे ते दोन्ही मिळून त्याच्यावर दृष्टी करणं झाले. दृष्टी मागे राहिल्या आणि ज्ञान त्याचा लेखायला लागले, तेव्हा ज्ञान जाणार लागलं, आपला शुद्ध जाणार लागले, पण दृष्टीला घेऊन तिकडे जाईना म्हणून ज्ञान सम्यक मिळेल. समज आहे ना कारण नहीं दृष्टी को लेकर ज्ञान नहीं जा रहा है, दृष्टी पीछे पीछे हट रही है, दृष्टि पीछे हट रही है, ज्ञान जान रहा है. दृष्टि के बिना ज्ञान जान रहा है, उसका जानना यदि भी शास्त्र ज्ञान से सही है लेकिन स्वरूप से वो सही नहीं, इसलिए उसको सम्यक ज्ञान नहीं. समझ आएगा? हाँ मैच नहीं हो रहा है, मैच नहीं हो रहा है इसलिए वो अंदर का स्वभाव इसमें क्या नहीं हो रहा है. समझ आएगा? दृष्टी पलटायलाच वेळ जास्त लागतो. दृष्टी पलटायला वेळ जास्त. हा दृष्टी पलटा दृष्टीचं पलट लगेच आहे, पण कसं आहे तिथं दोन्ही मॅच व्हायला पाहिजे. समजलं नाही म्हणजे दृष्टीचे एक नाव आहे विश्वास प्रतीती श्रद्धा. श्रद्धा म्हणजे पर्याय ना, श्रद्धा दृष्टी विश्वास प्रतीती ही सगळी दृष्टीची नाव आहेत. समजलं नाही हे आत्म्यातलं सन्मुख होण्यासाठी हे त्याचं नाव आहे. त्याच्या अगोदर ज्ञानाद्वारा म्हणजे शास्त्रज्ञानाद्वारा आणि आपल्या श्रुतज्ञानद्वारा, शास्त्रज्ञान श्रुतज्ञानद्वारा हे सगळं जाणायला लागलं की नाही. हे सगळं लोकालोक शास्त्र आत्मा हे सगळं जाणायला लागलेलं आहे. हे आत्मा नयाच्या माध्यमातून जाणार लागलाय. त्या आत्म्यावर ज्ञानाचा विश्वास, ज्ञानाचा विश्वास हा शब्दाचा नाही. समजलं नाही ज्ञानाची एकाच वेळी क्रिया दोन होत असते, एक जाणणे रूप आणि हेच खरं आहे असा एक विश्वास होतो. हा विश्वास श्रद्धेचा नाही ज्ञानाचा, आणि त्या ज्ञानामध्ये हेच खरं आहे, हेच सत्य आहे, हेच आश्रय करण्यायोग्य आहे अशी खात्री पटते. या खात्रीलाच विश्वास नाव दिले. समजलं घरी अशी जर खात्री पटते त्यावेळी परमशुद्ध निश्चयने आणि दृष्टीचा विषय मॅच होतात आणि तत्क्षण सम्यक दर्शन होते. तिथं उठायला वेळ लागते. सम्यक दर्शनाला दृष्टीच्या पर्यायाला ज्ञानाची जो पक्क ज्ञान आहे, खात्रीदायक ज्ञान टच केल्यावर श्रद्धा उठलीच. समजलं का नाही? आणि तत्काळ अनुभव कारण तर सम्यक कुणाला व्हायचं ज्ञान म्हणायला आले ना, मी इतकं जाणार आलोय, श्रद्धा काय पुरुषार्थ केले त्यामध्ये
एवढं सगळं जाणायचं, खरं खोटं, हित अहित, धर्म अधर्म, सत्य असत्य आश्रय करणे लायक क्या, हे सगळं कोण करायला लागले? ज्ञान करायला लागले ना. मग पुरुषार्थ कोण करायला लागले? ज्ञान करायला लागले. आणि सम्यक दर्शन ज्ञान चरित्राचा पुरुषार्थ, मोक्ष मार्गाचा पुरुषार्थ, मोक्षाचा पुरुषार्थ ज्ञानोन्मुखी आहे. समजलं का नाही? ज्ञान पुरुषार्थ करतं, कारण त्याला स्वप्न प्रकाशक आहे. ज्ञान पुरुषार्थ करतं, पण ही ज्ञानामधली खात्रीदायक, समजलं का नाही? अशी जेवढी खात्री होते त्यावेळी ते ज्ञानच ज्ञान आणि श्रद्धा एकदम तुरंत उठतात. समजलं का नाही? चला उठा आता पाठीशी. त्या कळालं का नाही? उठल्यावर जसं पक्षी बसलेला आहे आणि आत पक्षी सगळं आता इथं कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, काय जायचं आहे, असं ज्यावेळी त्या पक्षाच्या मनामध्ये पक्क होतं त्यावेळी त्याची दोन्ही पंख एकदम उठतात. का असं होतं? एक पंख असं होतं, एक पंख उडू शकेल काय? पंख नाही ना. आता आकाशात उड्डाण घेण्यासाठी त्याला दोन्ही पंख पसरावे लागतात आणि त्याचं दोन्ही पंखाचं वर्किंग एकाच समयाला होतं. बरोबर नाही? पण त्याची तयारी त्याच्या मनात झाली ना. तसं सम्यक दर्शन व्हायच्या अगोदर सम्यक दर्शनाची सगळी तयारी ज्ञानाने केलेली आहे. पण उड्डाण घेताना पटकन दोन्ही दृष्टी आणि ज्ञान दोन्हीचे पंख एकदम होतात. हा आणि झेप घेतो. कळते की नाही? नाही कळते? हा म्हणून दर्शन भट्टा भट्टा नक्की निर्वाण. चारित्र से भ्रष्ट हो गया तो कोई रुकता नहीं. या चारी से भ्रष्ट पणा असं समजायचं नाही. काय वाटतं ते खायला लागू ते नव्हे, त्या हातासाठी नव्हे. सदाचारी आहे पण अजून त्याचं सम्यक चारित्र त्याला नाव मिळालेलं नाही. सदाचारी आहे, सदाचार आहे, जे शास्त्रामध्ये चरणाने सांगितलेले त्याचा अनुकूल सदाचार आहे. अभक्षाचा त्याग आहे, समजलं का नाही? खरे देवशास्त्र दुरून बळ शब्दांत ते सगळं आहे. असा सदाचारयुक्त जीवन आहे, सदाचारयुक्त जीवन आहे. आणि सम्यक दर्शन ज्ञान चरित्र झाले, पण त्या सदाचारयुक्तला अजून चारित्राचं नाव मिळालं. आतलं चारित्र सम्यक चरित्र झालेलं आहे, पण त्याला सर्टिफिकेट अजून सम्यक चरित्र मिळालं नाही. कारण त्याला अजून कशाही चौकटीचा अभाव होईल. व्रत देश व्रत सकल व्रत असे कशाही चौकटीचा अभाव होत जाईल, तेव्हा त्याला तिथनं चरित्राची स्थानं निर्माण झाली. चारित्र्याची स्थानं सम्यक दर्शन ज्ञान झाल्यावर तिथून सगळं चरित्राचा प्रवास आहे. ज्ञानाचा काय प्रवास आहे? तिथून सगळं चारित्र. मग ते चारित्र सामायिक छेदोपस्थापना आदी जे आहे, सूक्ष्म पर्याय विशुद्धी, सूक्ष्म सांपडा, यथाख्यात करण यथाख्यात आदीचे चारित्र. आणि मग श्रावकच्या सांगितलेलं अनुव्रत, 11 प्रतिमा, मुनिराजाच्या सांगितलं 28 मूलगुण आदी सगळं कळले. मग ते श्रावकामध्ये चतुर्गुणस्थानमध्ये अविरती आहे, अविरती आहे, सम्यक दृष्टी आहे. पंचम गुणस्थानामध्ये देशवरती आहे, सम्यक दृष्टी आहे. ते 6व्या 7व्या गुणस्थानावरती सकलवरती आहे, सम्यक दृष्टी आहे. पुढचे शुक्ल ध्यानवाले ते तर त्यांच्यामध्ये प्रचुर संसर्ग वाढत गेलेला आहे. तर त्या ज्याला सम्यक चरित्र आहे, तर ही सम्यक चरित्राची निरंतर वाढती स्थान आहे. बस तो चारित्र से भ्रष्टपणा म्हणजे तो मिथ्यात्वाला असा तो नव्हे. लक्षात घ्यायचं, हे चरित्र नाही, अचरित्र आहे. चतुर्गुणस्थानला अचरित्र म्हटलेलं आहे, समजलं नाही? अविरती म्हटलेलं आहे, चारित्र नहीं हुआ. तो चारित्र नहीं हुए तो भी मोक्ष मार्गी है, समझ ना? और एक ऐसा है कि नर दिगंबर है, ये सम्यक दर्शन ज्ञान चरित्र नहीं है, माने ये सम्यक दर्शन नहीं है. गुणस्थान पहला है, तो गुणस्थान पहला है, तो बाह्य चरित्र तो उत्कृष्ट शुभोपयोग है, उसका उत्कृष्ट शुभोपयोग है. 28 गुणों का जो राग है, जैसे मुनिराज पालते हैं भावलिंगी संत, वैसा है. लेकिन उस चारित्र को भी चारित्र नहीं कहा, वो भ्रष्ट चरित्र कहा. इसको चारित्र नहीं होते हुए भी ये मोक्ष मार्ग का अधिकारी है. और वो ऐसा चारित्र होता हुआ मोक्ष मार्ग का अधिकारी नहीं है, उत्कृष्ट उपयोग है. समझेगा? द्रविलिंगी मुनि जो द्रविलिंगी मुनि चतुर्थ काल में होते थे,
चतुर्काल में जो नवे ग्रह जाने वाले मुनिराज, उनका भी बाह्य चरित्र बाह्य भावलिंगी संत जैसे होता है, पता ही नहीं चलता ये मिथ्या दृष्टि सम्यक दृष्टि पता ही नहीं चलता। टोडर जी ने कहा उनका बाह्य चरित्र यथावत है, वंदन करने लायक है बोलते हैं, पता ही नहीं चलता। ऐसे मुनिराज पंचम काल में नहीं होते, नवे ग्रह जाने वाले, तो वो ऐसा उत्कृष्ट शिवोपयोग है, लेकिन वो भी उसका शिवोपयोग मोक्ष मार्ग के लिए उपयोगी नहीं है। उसको वो मोक्ष मार्ग का अधिकारी नहीं है। बहुत व्रत उपवास आदि करे तत्व विचार और तत्व ज्ञान के बिना, तो भी वो मोक्ष मार्ग का अधिकारी नहीं है। लेकिन तत्व विचारी हो तो मोक्ष का अधिकारी है। तो हे असा हा विषय आहे। चतुर्थ गुणस्थान में जो चारित्र अंदर का जो गुण है, वो चारित्र सम्यक रूप परिणमा है। जैसा उसका स्वरूप है वैसा उसका परिणमन है। इस अपेक्षा से उसको स्वरूपाचरण, वो सम्यक चरित्र है, वहां स्वरूपाचरण है, सम्यक चरित्र है। लेकिन जब तक 2-3 कषाय चौकड़ी का अभाव नहीं होता है तो व्रत रूप अंगीकार का चरित्र उसके पास नहीं है। इस अपेक्षा से उसको अचरित्र कहा है। लेकिन उसका चरित्र नाम का गुण समीचीन परिणमा है, इसलिए सम्यक चरित्र है, स्वरूपाचरण चरित्र है। अनंत अनुमति कषाय का अभाव है, सम्यक्त्वाचरण चरित्र है, स्वरूपाचरण चरित्र है। अनंत अनुमति का अभाव में उसकी शुद्धता है, मोक्ष मार्ग में है, वो मोक्ष मार्गी जीव है। लेकिन व्रत रूप अंगीकार नहीं, इसलिए उसको चरित्र कहा है, व्रत रूप। समझ आए ना? अभी वो कोई ऐसा क्रिकेट का खिलाड़ी होता है, बहुत अच्छा खेलता है, उसकी पावर है खेलने की, समझ में है ना? लेकिन उसको अभी ग्राउंड का प्रैक्टिस नहीं है तो उसको अंदर नहीं लेते। तो पहले तुमने कुछ मैच खेले हैं कि नहीं इधर उधर, खेले, उसका कुछ अनुभव है कि नहीं आपके पास? उसका कुछ अनुभव हो तो वो देख के हम टीम में लेंगे। तो बहुत खिलाड़ी अच्छे बराबर है, लेकिन कोई ऐसे रणजी ट्रॉफी खेला है क्या, और क्या दुलीप ट्रॉफी खेला है क्या, उसमें कुछ तुम्हारा करियर है क्या, उसमें करियर देख के फिर हम लेंगे। तो कैसे आपको लेंगे टीम में? वैसे हमारे चारित्र के टीम में तुमको कब लेंगे? तो ऐसा तुम्हारा जो व्रत का कुछ दिखेगा तब। तो है अच्छा खिलाड़ी, नहीं ऐसा नहीं है, तो बहुत अच्छा खेलता है, लेकिन ये कंडीशन है उसकी। चारित्र की क्वालिटी सेम है लेकिन क्वांटिटी कम है। हाँ, चारित्र की क्वालिटी सेम है। सम्यक दृष्टि की चारित्र की क्वालिटी कोई भी हो, सम्यक दृष्टि क्वालिटी में कोई अंतर नहीं है, क्वांटिटी में तरतमता है। हाँ, उसकी अपेक्षा, स्थिरता की अपेक्षा से, तरतमता की अपेक्षा से है। इतना थोड़ा तो और जरा बनना चाहिए। ये दोनों कथन बैलेंस रख के समझना चाहिए। वो चरित्र है, अविरति है, इसलिए इसका मतलब ऐसे नहीं वो सम्यक चरित्र नहीं उसके पास, समझ रहे? और उसके पास स्वरूपाचरण चरित्र है, सम्यक चरित्र है, इसका मतलब ऐसा नहीं जो मुनिराज जैसे उनका चरित्र है, ऐसा नहीं। दोनों का बैलेंस बन के समझना चाहिए। समझ आएगा? सर, रामाच्या जीवाने सीतेच्या विरामध्ये जो विलाप केला ना, त्याला चारित्र काय? चतुर्थ गुणस्थान में ऐसा राग ज्ञानी को भी आता है। असं अप्रत्याख्यानाकरांचा उदय आणि आपली स्त्री, आपला फक्त उपचारिक असं व्यवहार नाही ना त्याला, आपली स्त्री राग है ना, तो वैसा राग चतुर्थ गुणस्थान में गृहस्थी लोगों को अप्रत्याख्यानावर के हृदय में ऐसा रहता है। अप्रत्याख्यानावर का तीव्र हृदय हो तो ऐसा होता है। 6 महीने वो शव लेके घूम रहा है, सीता के विरह में रो रहा है। कोई कहे कैसा सम्यक दृष्टि जीव है, एक कैसा तत्व मोक्षगामी जीव है, रो रहा है। और मैं देखो, मैं रोता भी नहीं, कुछ भी नहीं करता, तो तुम रोता नहीं तो सम्यक दृष्टि है, और वो रहा है मिथ्या दृष्टि, ऐसा कुछ नहीं है। समझ लेगा? जो श्रद्धा में, श्रद्धा तो सभी चिन्ह है उसका, राम का,
लेकिन अप्रत्याख्यानावरण के तीव्र हृदय में ज्ञानी को भी अस्थिर कारणिक ऐसा राग ऐसा भाव आता है, उसमें कोई गलत नहीं है और उसकी ऐसी क्रिया भी होती है, तो वो उस राग, अब वो ऐसा राग होते हुए भी ये राग है, ये भी जाता है, ये मोक्ष मार्ग है ना, ये मेरा राग, इस राग से मैं भिन्न हूं, ऐसा भी जाता है। ये सम्यक दृष्टि की कमाल है, समझ में आएगा। परम शुद्ध निषेध में किसका किसका निषेध है? पर द्रव्य, पर भाव, शुद्धाशुद्ध पर्याय, तीन अशुद्ध पारिणामिक भाव, समझ में आएगा। भेद, गुणभेद, पर्याय भेद, इन सबका उसमें निषेध है, पर्याय उसमें शामिल नहीं। सबका निषेध करके कोई भी पर्याय उसमें शामिल नहीं। पर्याय है, अपने अपने अस्तित्व में है, अपनी अपनी जगह है, लेकिन इस दृष्टि के विषय में, परम शुद्ध निषेध के विषय में और त्रिकाली ध्रुव परम पारिणामिक भाव में ये इनका सब निषेध है। ये नहीं है और है क्या जो कारण ये में आ रहा है? परम पारिणामिक भाव, स्वभाव, चतुष्टय, शुद्ध ज्ञान, चेतना, परिणाम, ये उसमें है। और नहीं क्या? ये नहीं है, ये नहीं है, ये है, ऐसा अनेकांत। ये ऐसा, इसको बोलते हैं अनेकांत। हाँ, ये सम्यक अनेकांत है। ये नहीं है और ये है, और जो नहीं है उसको गौण करना, जो है उसको मुख्य करना, ये सम्यक शुद्ध ज्ञान का अंश है। ये सम्यक नहीं, ये सम्यक नहीं है उसको गौण करना, और जो है उसको मुख्य करके उसका आश्रय करना, ये सम्यक नहीं। और जो नहीं है और जो नहीं है वो आत्मा में नहीं है, जो है वो आत्मा में है। ये है और नहीं है, ऐसे दोनों प्रमाण से जानना, ये अनेकांत, ये दोनों है, वो दोनों का अस्तित्व है, इसका भी अस्तित्व है, उसका भी अस्तित्व है, समझ में आएगा। तो ये दोनों है, लेकिन उसकी इसमें नास्ती है, इसके उसमें नास्ती है, ऐसा अनेकांत है। समझ लगा? अस्ति नास्ति ऐसा, अस्ति नास्ति अनेकांत है, तो ये ऐसा अनेकांत। तो परम शुद्ध निश्चय का भी विषय, दृष्टि का भी विषय, तो दोनों नाम विषय है, लेकिन परम शुद्ध निश्चय जो है वो अपने ज्ञान के द्वारा, अपने ज्ञान लक्षण के द्वारा अपने लक्ष्य को उसको साधता है, और दृष्टि, जो दृष्टि है वो अपनी दृष्टि के द्वारा त्रिकाली ध्रुव को साधती है। तो परम शुद्ध निश्चय का विषय और दृष्टि का विषय, ये दोनों मिलके त्रिकाली ध्रुव की ओर सम्मुख होते हैं। ये दोनों नहीं है, उस दोनों के साथ बाकी भी अनंत है, इस मुख्यतः इसमें, समझ ना? सिर्फ दोनों नहीं है, इस दोनों के साथ बाकी के सगले जो सर्व जो अनंत है वो सब ससम्मुख होते हैं। तो समझ, तो दृष्टि और परम शुद्ध निश्चय का विषय मिलकर स्व स्वभाव की ओर आकृष्ट होते हैं। जिसकी ओर आकृष्ट होते हैं उसका नाम ध्येय, और ये दोनों मिलके जा रहा है, इसका नाम ध्यान। समझेगा? पहले उसका नाम ज्ञान था, पहले उसका नाम श्रद्धा था, लेकिन स्वभाव की तरफ जाते समय, समझ आएगा, जो स्वभाव की तरफ जा रहे हैं तो उस ज्ञान का नाम ध्यान, और जो जिसकी तरफ, जिसका आश्रय लेने जा रही है वो आश्रय भूत तत्व थे। तो ध्यान थे, ये ध्यान है, ये थे, समझे ना? ये ध्यान है, ये थे। राधा जी, राधा जी सो समय, हाँ, राग द्वेष में ये सब पूरा गया है, सब राग द्वेष ही खड़ा है ना, ऐसा पूरा सब जो राग द्वेष से फल से आकृष्ट होता है, अशुद्ध भाव से आकृष्ट होता है, समझे ना? तो पहले अशुद्ध भाव से अलग करते हैं ना, पहले अशुद्ध भाव से अलग करने के लिए, और जैसे जैसे आगे जाते हैं तो फिर मोक्ष मार्ग पर्याय, मोक्ष गुणभेद पर्याय विधि, चार
बाहर से अंदर आते समय ये जो ये अभी कहा ना वो राग द्वेष, और अंदर आने के बाद अपने स्वभाव में जाते समय ये एक देश शुद्ध पर्याय, फिर केवल ज्ञानी शुद्ध पर्याय, गुण भेद और पर्याय भेद, ये इन चार को पार करके जाना। और रागादि राग द्वेष से भिन्न तो बाहर से अंदर आया, और अंदर आने के बाद इसको भी चीर कर बने मोहराग देश, क्रोधादि भाव, और एक देश शुद्ध निश्चय का विषय हो, कुछ भी हो, मोक्ष मार्ग की पर्याय, मोक्ष की पर्याय, गुण भेद, जो पर्याय भेद, इनसे भी पार, समझा ना, इनसे पार दृष्टि और ज्ञान का विषय त्रिकाली ध्रुव को विषय बनाती है। त्रिकाली ध्रुव हो गया विषय, त्रिकाली ध्रुव हो गया विषय, और ये जो विषय बनाने वाले उसको बोलते हैं विषयी। वो विषय है, ये विषयी है, ये ध्यान है, वो ध्येय है, समझे ना। ध्यान पर्याय है, ध्येय ध्रुव द्रव्य है। ध्यान पर्याय है, समझे ना। वो ध्येय का आश्रय लेने के बाद, वो भी आश्रय लेने के बाद आश्रय मिला तो उसका, समझे ना। अशा प्रकारे हा विषय नाही तो झाला। उद्या कदाचित तुम्हाला चर्चा करून परवा दिवशी तुमची परीक्षा, तुमची बी आणि आमची बी परीक्षा